बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. भक्तांची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई करा, मैत्री संघटनेची मागणी. सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील विविध भागांमध्ये रेणुका देवीच्या नावाने धर्म जागरण ट्रस्ट यांच्या मार्फत रथयात्रा 20 डिसेंबर ते 29 डिसेंबर पर्यंत आयोजित करण्यात येत आहे. या रथयात्रेचा कोणताही संबंध सौंदती येथील रेणुका देवस्थान समितीची नाही, असे देवस्थान समितीने स्पष्ट केले आहे. 600 वर्षानंतर देवी रेणुका ही भक्तांच्या भेटीसाठी डोंगरावरून खाली येत आहे. डोंगरावरील रेणुका देवीच्या पादुका व अलंकार भक्तांच्या भेटीसाठी आले आहेत, अशी खोटी अफवा पसरवून भक्तांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न संबंधितांकडून केला जात आहे. तसेच अनेक खोटे दावे या माध्यमातून केले जात असून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे. तरी या रथयात्रेचा तात्काळ बंदोबस्त करावा, रथयात्रा स्थगित करावी, तसेच या कार्यक्रमाच्या आयोजकांवर त्वरित गुन्हे दाखल करावेत, धर्माच्या नावाखाली होणारी भाविक भक्तांची फसवणूक थांबवावी, अशा मागणीचे निवेदन मैत्री संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. करवी निवासिनी रेणुका भक्त संघटनेने या संघटनेला पाठिंबा जाहीर केला आहे. यावेळी बोलताना मैत्री संघटनेचे सदस्य म्हणाले, लोकांची फसवणूक व्हायला लागल्या कोल्हापूरच्या साध्या बोळ्या भक्तांची. कारण की ते म्हणतात की धर्मप्रचारासाठी आम्ही फिरायला लागलोय. धर्मप्रचारासाठी फिरायची कोल्हापुरात तरी गरज आहे मला वाटत नाही. कारण की पूर्ण महाराष्ट्रच आपलं देवभक्त आहे. लोक श्रद्धेनं देवाला पुजतात, लोकांच्यात आस्था आहे मनामध्ये. आणि आमच्यासारख्या लोकांना पण देवाची माणसं म्हणून लोक मान देतात. ह्या लोकांच्या धर्मजागृती किंवा परिवर्तनाची तुम्हाला करायची काय गरज आहे? कर्नाटकचे तुम्ही लोक आहे, कर्नाटक देवस्थान समितीशी आमचं बोलणं झालेलं आहे. ते पण म्हणतात की आमचा यांचा संबंध नाही आहे, आम्हाला माहिती नाही आहे की हे काय चाललेलं आहे. जे आमचे गुरु वगैरे आहेत, जे जगवाले आहेत, कोल्हापुरातले देऊळवाले आहेत, जगवाले आहेत, त्यांच्याशी पण आम्ही कॉन्टॅक्ट केला, तर ते पण म्हणतात की नाही बा, आम्हाला यातलं काय माहिती नाही आहे. मग त्यावेळेला आम्ही आमच्या संघटनेनी आणि आमच्या संघटनेच्या बाकीच्या ज्या संघटना आहेत अशा सगळ्यांनी मिळून या गोष्टीचा विरोध करायचा. आणि जिथं रथ आहे, आम्ही कुठल्या धर्माच्या किंवा संघटनेच्या किंवा राज्याच्या पक्षाच्या कुठल्या विरोधात नाही आहे. आम्ही विरोधात आहे ते अंधश्रद्धेच्या. आम्हीही अंधश्रद्धेच्या विरोधात आहे. आम्ही पण श्रद्धेला सलाम करतो. तर असा गैरसमज पासून लोकांची जी फसवणूक तुम्ही करायला लागलाय ही कुठेतरी थांबायला पाहिजे. यावेळी मैत्री संघटनेच्या अध्यक्षा मयुरी आळवेकर, शिवानी कचबर, अंकिता आळवेकर, सुहासिनी आळवेकर, पूनम सोळगावकर, विजय पाटील आदी उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर.